काँग्रेसमधून फुटून निघालेल्या जे काही पक्ष आहेत त्या पक्षांपैकी शरद पवारांचा पक्ष आणि ममतांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो असं सगळ्यांनाच वाटतं. पण हे प्रत्यक्षात घडेल का? आजही पक्षाचं नाव आणि चिन्ह यासाठी कोर्टात लढणारे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांना कायमची मूठमाती देऊन काँग्रेसमध्ये चक्क विलीन वगैरे होण्यास तयार होतील का? ही एक फक्त राजकीय अफवा आहे का? दोन 2022 साली जून महिन्यातच एका मोठ्या प्रादेशिक पक्षाची 2 शकलं झाली. आणि असं असलं तरी येत्या शुक्रवारी 19 जूनला या दोन्ही पक्षांची किंवा या दोन्ही पक्षांचा वर्धापन दिन साजरा केला जातो. आणि आता जवळच आला आहे. आता मी कोणाबद्दल बोलतो तुमच्या लक्षात आलं असेल. होय, शिवसेना उभाटा या पक्षाचा स्थापना दिवस कम वर्धापन दिन 19 जूनला असतो. पण या वर्षी उभाटा आपला स्थापना दिवस साजरा करणार की नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन बसली आहे. याचं कारण हे आहे की हा पोखरला गेलेला जो पक्ष आहे कदाचित एका राष्ट्रीय पक्षात विलीन होणार आहे अशा अफवा सध्या कोणीतरी बाजारात पसरवत आहे. झालंय काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी चर्चा सुरू झाली आहे जी खरी ठरली तर राज्यातली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून जाऊ शकतात. चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे असं बोललं जात आहे. आणि या चर्चेमागे नेमकं कोणाचं राजकारण आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. खरं तर या सगळ्या चर्चेची ठिणगी पडली ती भाजपच्या एका नेत्याच्या वक्तव्यामुळे, आशिष देशमुख. तर आशिष देशमुख यांनी असा दावा केला आहे की शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा अशा चर्चा सुरू झाल्यात. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावं यासाठी काही नेते प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी संजय राऊतांचं नाव स्पष्ट घेतलेलं नाही, पण यामागे संजय राऊतच आहेत असंही बोललं जात आहे. आता प्रश्न असा आहे की अचानक अशी चर्चा का सुरू झाली? दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली. या इंडिया आघाडीच्याच अस्तित्वाचं काही दिवसांपूर्वी काही खरं नाही आहे, ते शेवटचे आचके देत होती ती आघाडी. त्या इंडिया आघाडीच्या बैठकीला बऱ्यापैकी गर्दी जमणं हेच मुळात या चर्चेच्या केंद्रस्थानी असू शकतं असं मला वाटतंय. कारण मेला मेला म्हणताना अचानक कोणीतरी उठून बसतो तिरडीवर, तिथेच खऱ्या चमत्काराला सुरुवात होते. त्या बैठकीनंतर विरोधकांच्या एकजुटीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. दुसरीकडे बंगालमध्ये ज्या पद्धतीनं TMCचं धौती योग चूर्ण झालंय ते पाहता ममता दीदी आणि अभिषेक बॅनर्जी हे आपलं राजकीय अस्तित्व कसं टिकवून ठेवणार या विवंचनेत आहेत. आणि नुसतं बंगालच नाही तर इतर राज्यातल्या प्रादेशिक पक्षांवरचा भाजपचा वाढता दबाव, पक्षफोडीचं राजकारण आणि राष्ट्रीय राजकारणातली बदलती समीकरणं त्यामुळे अनेकांना वाटू लागले की काँग्रेसच्या मूळ विचारधारेतून बाहेर पडलेले पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. नाना पटोले यांनी देखील या चर्चेला दुजोरा देणारे संकेत दिलेत आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांचा पूर आलाय. मात्र या चर्चेला आणखी एक रंग चढवला तो आशिष देशमुख यांच्या त्या दाव्यानं. त्यांच्या म्हणण्यानुसार जर शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर शरद पवारांना राज्यसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाऊ शकतं, जे खरं तर ममता दीदींना हवंय. शरद पवारांना आता त्यांच्या प्रकृतीमुळे सार्वजनिक जीवनात वावरणं कठीण झालंय. तिथं त्यांना हे पद मिळालं तरी त्या पदाचं काय लोणचं घालणार आहेत का? राज्यसभेत शरद पवारांचे उच्चार ओळखणारं आणि ते डिकोड करणारं एक यंत्र बसवावं लागेल. म्हणजे ते बोलल्यानंतर 5 मिनिटानंतर स्पीकरमधून आवाज येणार की ते नेमकं काय बोललेत. इतकी अवस्था बिकट आहे. पण पुढ्या सोडणाऱ्यांचं काय जातंय ना बोलायला की राज्यसभेचे विरोधी पक्ष नेतेपद त्यांना मिळणार आहे. दुसरीकडे तर उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते असंही बोलतात लोक. काय लोक खेचायची म्हणून किती खेचायची ना. म्हणजे मोठी जबाबदारी प्रदेशाध्यक्ष, ते आता ते सकपाळ आहेत ना त्यांच्या जागी. ठाकरेंची शिल्लक सेना आजही महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर आपले गारूड राखून आहे. ते एकदम भगवा सोडून काँग्रेसचा तिरंगा हातात घेतील का हा प्रश्न उद्भवतोच ना. मग कुठे त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवतात काँग्रेसचे? आता 2019ला त्यांनी मुख्यमंत्री पद मिळतंय म्हणून हे पाऊल उचललं होतं, काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तसा तो आणीबाणीच्या वेळेस माननीय बाळासाहेबांनी इंदिराजींना दिला होता. पण आता शिल्लक असली तरी ती सेना आहे आणि उद्धवजींप्रमाणेच स्वतंत्र राजकीय ओळख असलेले शरद पवार म्हणा किंवा ममता बॅनर्जी म्हणा यांच्यासारखे नेते जे आहेत त्याचे अचानक काँग्रेसमध्ये विलीन होण्यास तयार होतीलच का याबद्दल साशंकता वाटते. किंवा हे का होतील, विलीन का होतील?
राजकीय वास्तव पाहिलं तर उत्तर फारसं सोपं नाही आहे. शरद पवार यांनी स्वतःचा पक्ष उभा केला. इतकी वर्ष वेगवेगळे पक्ष सारखे इकडून तिकडून उड्या मारत मारत किती वेळा ते त्यांनी काँग्रेस सोडली, परत गेले, काँग्रेस सोडली, परत गेले, मग स्वतःचा पक्ष बनवला. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं नेतृत्व केलं. ममता बॅनर्जींना तर आधी कम्युनिस्टांना संपवण्यासाठी काँग्रेसनेच उभं केलं होतं. नंतर त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला मागे टाकत स्वतःचा तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष उभा केला. म्हणजे काँग्रेस फोडूनच ते बाहेर पडल्या त्या. आज यांची स्थिती हलाखीची असली, म्हणजे तिघांची, म्हणजे पवार, ठाकरे आणि ममता बॅनर्जी, तरी हे सर्व नेते त्यांच्या राज्यातले मोठे राजकीय केंद्रबिंदू आहेत. अशा परिस्थितीत ते स्वतःचा पक्ष विसर्जित करून काँग्रेसमध्ये सामील होतील ही शक्यता सध्या तरी कमीच वाटते. दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची. आज देशभरातल्या अनेक प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळेजण संघर्ष करतायत. तृणमूल काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, BJD असो, अशा अनेक पक्षांवर भाजपचा राजकीय दबाव वाढतोय. भाजपचं संघटन बळ, निवडणूक यंत्रणा आणि आक्रमक रणनीती यांच्यामुळे विरोधी पक्षांची अडचण जी आहे ती वाढत चाललेली आहे. एकेकाळी इंदिराजींच्या दमनतंत्रानं हैराण झालेल्या विरोधी पक्षांनी आणीबाणीनंतर एकत्र यायचा विचार केला होता आणि मग जनता पार्टीचा एक यशस्वी प्रयोग त्यानंतर झाला. त्यामुळे काही राजकीय विश्लेषक असाही दावा करतात की आत्ताच्या राजकीय सिनेरिओमध्ये 70च्या दशकातल्या जनता पार्टीसारखा एक मोठा विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयोग केला जाऊ शकतो. मात्र यात मला एक अडचण जाणवते, ती म्हणजे नेतृत्वाचा प्रश्न. या नव्या आघाडीचं नाही तर काँग्रेसच्या नेतृत्वातल्या गोळाबेरजेचं नेतृत्व कोण करणार आहे? इथं शरद पवारांचं काय होणार? सुप्रिया सुळेंचं काय होणार? जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असे जे काही लोकल नेते आहेत त्यांचं काय होणार? आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार यामध्ये? सध्या क्रायसिसमध्ये असलेल्या ममता बॅनर्जी यांचं स्थान काय असेल असं मी विचारणार नाही, कारण ते आता तयारीत आहेत की त्यांना काँग्रेसने जरी घेतलं तरी त्या जातील. बाकी इतरांच्या बाबतीत एक मोठं प्रश्नचिन्ह हे आपल्याला समोर उभं राहिलेलं दिसतंय. आता हे प्रश्नचिन्ह म्हणा किंवा हे सगळे प्रश्न म्हणा सध्या तरी अनुत्तरितच आहेत. त्यामुळे असं असताना विलिनीकरणाची ही चर्चा फक्त चर्चाच राहते, लक्षात घ्या. इथं अजून एक प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे विलिनीकरण वगैरे बाजूला ठेवा, अशा चर्चा घडवल्या का जात आहेत? या चर्चेचा नेमका फायदा कोणाला होतोय? यांना काहीच मिळणार नाहीये. म्हणजे हे जातील न जातील लांबची गोष्ट आहे. मग या चर्चा करून नेमकं काय साधलं जात आहे? जाणकारांचं मत असं आहे की या अशा चर्चा भाजपसाठी फायदेशीर ठरत आहेत. कारण विरोधक हे विकास, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वाच्या चर्चेतच अडकून पडलेले दिसतात, किंबहुना त्यांना त्यातच अडकवून ठेवलं जाते. म्हणूनच सध्या तरी शरद पवारांचा पक्ष किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल असं ठामपणे म्हणता येत नाही. पण 2019 नंतर भारतीय राजकारणात जे काही घडलंय ते पाहता कोणतीही शक्यता पूर्णपणे नाकारताही येत नाही. एकंदरच या राजकीय स्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसमधून फुटून निघालेल्या जे काही पक्ष आहेत त्या पक्षांपैकी शरद पवारांचा पक्ष आणि ममतांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो असं सगळ्यांनाच वाटतं. पण हे प्रत्यक्षात घडेल का? आजही पक्षाचं नाव आणि चिन्ह यासाठी कोर्टात लढणारे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांना कायमची मूठमाती देऊन काँग्रेसमध्ये चक्क विलीन वगैरे होण्यास तयार होतील का? ही एक फक्त राजकीय अफवा आहे का? अफवा कशा पसरतात न पेक्षा ही अफवा किंवा ही चर्चा सुरू केली ते आशिष देशमुख हे भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या राजकीय मतांना किंवा त्यांनी वर्तवलेल्या या अशा राजकीय भविष्याला भारताच्या राजकारणात किती किंमत दिली जाते? खरं तर कोणी कवडीचीही किंमत देणार नाही, देतही नाही. त्यांचा पक्ष देखील त्यांच्या या वक्तव्यावर चकार शब्द काढत नाही. याचा अर्थ काय निघतो ते तुम्ही समजण्या इतके सुज्ञ आहात. तेव्हा तुमची जी काही मतं आहेत ती मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. या अशा अफवांचा बाजार सध्या गरमागरमच राहणार आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.